न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातील सातरळ या गावात महार समाजासाठी आरक्षित असलेल्या जागेवर रयत शिक्षण संस्थेनं अतिक्रमण केले आहे। हे अतिक्रमण तातडीनं काढून जागा ताब्यात मिळावी यासाठी बौद्ध समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलंय। मौजे सातरळ येथील गट क्रमांक 379 हा खाजगी गट नंबर आहे। त्याचे कब्जेदारी सदरी महारवाडा सातरळ असा उल्लेख गेली अनेक वर्षांपासून आहे। सदरचे क्षेत्र हे महार समाजासाठी आरक्षित करून तसा आदेशही तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी कागदोपत्री दिलेला आहे। त्या आदेशाची शासन दरबारी सुद्धा नोंद झालेली आहे। त्यामुळे या क्षेत्रावर महार समाजाचा मालकी हक्क हा आजपर्यंत राहिलेला आहे। मात्र मागील काही वर्षात समाजाला विश्वासात न घेता या जागेवर रयत शिक्षण संस्थेनं विना परवाना संस्थेची इमारत, सायकल स्टँड आणि सभागृह उभारून या जागेवर बेकायदेशीरपणे ताबा मिळवलेला आहे। याबाबत वेळोवेळी शासन स्तरावर पत्रव्यवहार करूनही अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही। त्यामुळे आज बौद्ध समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे। यावेळी बौद्ध समाजाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मौजे सातरळ तालुका राहुरी गट नंबर 379 मधील 29 हेक्टर जमिनीवर अतिक्रमण झालेलं आहे। त्या संदर्भात आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। त्या संदर्भात सातरळ गावातील 379 गट ही खाजगी आहे। त्याचे कब्जेदार सदरी महारवाडा सातरळ असा उल्लेख आहे। परंतु अनेक वर्षापासून सदरचे क्षेत्र हे महार समाजासाठी आरक्षित करून तसा आदेशही तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेला आहे। त्याचे कागदोपत्री शासन दरबारी नोंद सुद्धा आहे। त्यामुळे क्षेत्रावर महार समाजाची मालकी हक्क आजपर्यंत राहिलेला आहे। मात्र मागील काही वर्षात समाजाला विश्वासात न घेता त्या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेने इमारत बांधून सायकल स्टँड व एक सभागृह उभारलेलं आहे। त्या संदर्भात आज जे बेकायदेशीर जे त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे ते काढावं यासाठी आम्ही आज समाजाच्या वतीने सर्व समाज बांधवांना घेऊन आज या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। या निवेदनावर यांनी 8 दिवसात जर तात्काळ कारवाई नाही केली तर 7 तारखेला जिल्ह्याचे सर्व समाजाचे कार्यकर्ते घेऊन या जिल्हाधिकाऱ्यांकडे भव्य दिव्य मोर्चा काढणार आहे। आमची सातरळ गावची गट नंबर 379 याचं क्षेत्र 29 हे बऱ्याच दिवसापासून रयत शिक्षण संस्थेने त्याच्यावर कब्जा केलेला आहे आणि आम्ही त्याच्यासाठी खूप प्रयत्न केले। ते आम्हाला काही तिथे ताबा देत नाही। आता आम्ही त्याच्यासाठी एक निवेदन दिले। आम्हाला 8 दिवसात जर याच्यावर कारवाई नाही झाली तर 7 तारखेला आम्ही याच्यावर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य दिव्य मोर्चा काढू। 30 गुंठे जमीन काबीज केलेली आहे। त्याच्यासाठी आम्ही लढा करून राहिलो। बऱ्याच वर्षापासून मी 82 वर्षाचा म्हातारा आहे। तेव्हापासून हे सगळं मोकळं होतं। आता रयतने आमच्यावर मोठा अत्याचार केलेला आहे आणि त्याच्यात गावच्या लोकांनी आम्हाला त्रास दिलेला आहे। त्याच्यामुळं आम्हाला आमची जी जमीन आहे आमची महारवाड्याकडे आलेली तेवढी आम्हाला त्यांनी द्यावा एवढीच आमची इच्छा आहे। अतिक्रमण न काढल्यास येत्या 7 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर। न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा।